नक्षत्र याने स्टॉल देखील लावलेला आहे आणि ग्राहक म्हणून सुद्धा या ठिकाणी तो आलेला आहे। निशिता स्वरा ही एक छोटी स्वरा, नंतर कोमल आणि ऋतुजा यांनी देखील स्टॉल लावून। नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग यूट्यूब व फेसबुक या चॅनलवरती। तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन। सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर त्या निमित्ताने आमच्या विवेकानंद विद्यालयात आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेले आहे, फन फेअर। तर तोच आनंद मेळावा पाहण्यासाठी आपण आता जाऊया विवेकानंद विद्यालय चोपडा, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र या ठिकाणी। चला तर मग माझ्यासोबत। नमस्कार, आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त विवेकानंद विद्यालयात आनंद मेळावा 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी छान आयोजित केलेला आहे। त्यानिमित्त वेगवेगळे पदार्थ, त्याच्यामध्ये चिवडा असेल, इडली डोसा आहे, पाणीपुरी आहे, पाववडा आहे, या अनेक सुविधा आहे आणि पालकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे। आणि संपूर्ण स्टॉल मध्ये जर आपण बघितलं की विद्यार्थ्यांना उद्योजकता आणि जी बिझनेस स्ट्रॅटेजी असते, की व्यवसाय चालवताना काय गोष्टी आवश्यक आहे, संपूर्ण स्टॉल मध्ये एका विद्यार्थ्याने, जर चुकत नसेल तर चिन्मय बारी नावाचा विद्यार्थी आहे, डिजिटल पेमेंट सुविधा QR कोड स्कॅन करून सुद्धा त्याने ठेवलेली आहे। या विद्यार्थ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्याचबरोबर त्यांच्या पालकांचं देखील अभिनंदन की त्यांनी त्यांचा वेळ देऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी प्रेरणा दिली आणि आपला वेळ सुद्धा दिला। त्यासाठी त्यांच्या खिशातलेही काही पैसे त्यांनी खर्च केले आणि त्यातून विद्यार्थ्यांना काहीतरी उत्पन्न मिळवण्याची ऊर्जा जी आहे ती यातूनच निर्माण होणार आहे। आणि अशा प्रकारचे उपक्रम आनंददायी, त्याचबरोबर भविष्यातील काही वाटचाल असेल त्याच्यासाठी देखील उपयुक्त आहे असं मला वाटतं। त्यासाठी सर्वांना शुभेच्छा। ही या ठिकाणी निशिका चौधरी या विद्यार्थिनीने पायनॅपल ज्यूस या ठिकाणी तयार केलेला आहे। हिचा भाऊ आणि ही या दोघांनी मिळून पायनॅपल ज्यूस तयार केलेला आहे। याच्यामध्ये चना चाट या दोघं विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे, हे आपण बघू शकतात। विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी आहे। खवय्यांची रेलचेल सुद्धा या ठिकाणी आहे। चायनीज भेल फक्त 20 रुपयाची प्लेट आणि एक 15 रुपयाची प्लेट आपण बघू शकतात। सर्व विद्यार्थी या ठिकाणी आनंद लुटतायत। कच्ची कैरी, तिचं शरबत या ठिकाणी 10 रुपयात कच्च्या कैरीचं शरबत या विद्यार्थ्याने बनवलेलं आहे। वर्डीचा हा विद्यार्थी आहे आणि मला आवर्जून सांगेल, वर्डीलाही नुकताच त्याचे वडील देखील आले, सर या प्लीज। तर वर्डीलाही मोहन चव्हाण सर, त्यांच्या शाळेत देखील अशा प्रकारचा आनंद मेळावा नुकताच गेल्या महिन्यात साजरा झाला, त्यांचंही त्या ठिकाणी अभिनंदन। हेमांशू बडगुजर या विद्यार्थ्याने मोमो स्टॉल फक्त 10 रुपये त्याने केलेला आहे। आलू पोंगा सरांच्या आग्रह खातर एक ज्यूस मी या ठिकाणी घेतोय। धन्यवाद सर। शिवकृपा स्टॉल की विद्यार्थ्यांमध्ये जी कल्पकता लागते, या विद्यार्थ्यांनी नाव सुद्धा छान दिलेलं आहे, शिवकृपा स्टॉल पोंगा पंडित। ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी त्यांनी छान त्या ठिकाणी नाव देखील लिहिलेलं आहे। काय नाव बरं तुझं? नाव सांग। ऋतुराज राजपूत। आलू पोंगा याचा या ठिकाणी आहे, खूप छान। यानंतर निंबू शिकंजी हा एक नवीन प्रकार, 15 रुपये ग्लास या दोन विद्यार्थ्यांनी केलेला आहे। आपल्या उद्योजकतेला किंवा आपला जो बिझनेस असेल तो वाढवण्यासाठी लोकांना कधी सांगावं लागतं, लोकांना आपल्याकडे बोलवावं लागतं। याचा उत्कृष्ट विचार करणारे आमचे दोघे विद्यार्थी नक्षत्र कापुरे आणि रोहन चौधरी यांनी रसना, वडापाव, पाणीपुरी म्हणजे अनेक प्रकारचे आयटम आमच्याकडे मिळू शकतील यासाठी हे कार्यरत आहेत। दोघेही छान, व्हेरी गुड। यानंतर तुमच्याकडे हो त्यांचा एकत्र दोघेही यांचा एकत्र स्टॉल तो आहे।
गुड डॉट प्रोटीज पदार्थाचं नाव, एक नवीन पदार्थ गुड डॉट प्रोटीज चिली त्या ठिकाणी 25 रुपये प्लेट त्या ठिकाणी केले आहे, 40 रुपये करून. जसं आपण बघतो अमेझॉन वर असेल की किंमत मूळ एवढी असते, पण ते डिस्काउंट म्हणून या ठिकाणी ती 40 रुपये किंमत सोडून त्यांनी 25 रुपये प्लेट या ठिकाणी केलेली आहे. वेदांत देवांग वैद्य आणि यश शिंपी या विद्यार्थ्यांनी मोमोज देखील केलेले आहेत या ठिकाणी 20 रुपयाचे, 20 रुपये प्लेट. दैनंदिन सगळ्यांना आवडणारा पदार्थ बटाटे वडे याने केलेला आहे मनीष पाटील या विद्यार्थ्याने. चायनीज व्हेल सोबत रसना वगैरे अशा प्रकारचे आयटम यांनी ठेवलेले आहेत. तिथे बघू शकतात आपण आपल्या उत्पादनाची आपले जो काही आयटम असतील पदार्थ ते त्याला चांगल्या प्रकारची जोड दिली जावी त्याच्यात छान एक बॅनर पण तयार केलेला आहे. स्वस्त आणि मस्त पावभाजी फक्त 20 रुपयात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या पण गोष्टी आवश्यक असतात. इकडे देखील पोंगा पंडित यांनी केलं आहे आलू पोंगा सेंटर. त्याचं नाव शिवाय आलू पोंगा सेंटर नाव त्यांनी टाकलेलं आहे. इथे आलू पुरी 15 रुपये प्लेट. तुम्हाला या ठिकाणी काही विद्यार्थी ग्राहक पण आहेत, त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया. काय वाटतं आजच्या आनंद मेळाव्याविषयी? आनंद मेळावा याबद्दल आपण काही ग्राहकांची मतं देखील जाणून घेऊया. आमचे ग्राहक विद्यार्थी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करताय आजच्या दिवशी. काय वाटतंय आनंद मेळाव्याबद्दल? अतिशय उत्कृष्ट वाटते. या आनंद मेळावा विविध पदार्थ आपण खाताना दिसत आहेत आणि खूप मजा येते. सर्व फ्रेंड्स एकत्र येऊन एन्जॉय करतात. खूप मजा येते आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण विक्रेता जे आहे त्यांनाही विचारूया काय अनुभव आहे आजचा. आपला अनुभव काय वाटतंय? खूप मजा येते. खूप मजा येते. सर्व ग्राहकांचा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सुद्धा हाच अनुभव आहे की आनंद मेळावा हा खऱ्या अर्थानं आनंद देणारा आहे. श्रावणी पाटील ही विद्यार्थिनी या ठिकाणी हिने देखील स्टॉल लावलेला आहे. आजच तिने महिला दिनानिमित्त सूत्रसंचालन देखील केलेलं होतं सकाळच्या कार्यक्रमात. तिचंही मत आपण जाणून घेऊया. काय वाटतंय आजच्या महिला दिनी हा आनंद मेळावा आयोजित केलेला आहे, आपण काय वाटतंय? आनंद भेटतोय. सगळ्या वेगवेगळ्या डिशेस खायला भेटतात. अजून काय वाटतं की अशा प्रकारचे आनंद मेळावा काय निर्माण करू शकतो आपल्या जीवनात? आनंद कुठल्या गोष्टी कळत आहेत या आनंद मेळाव्यामध्ये? व्यवहार कसा करायचा, विद्यार्थ्यांना व्यवहार करतोय असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं केनिशा? मजा येते सर. खूप मजा येते यांना. खूप छान चांगल्या प्रकारचं त्यांनी मार्केटिंग केल्यामुळे खूप संपण्याच्या बेतात ते आहे. मोहित काय वाटतं स्टॉल बद्दल? आम्हाला असं वाटतं की हा जो आनंद मेळावा आहे त्याच्यामध्ये आपण आनंद लुटून घ्यायला पाहिजे आणि या आनंद मेळाव्यासारखा अशा विविध स्पर्धे किंवा कार्यक्रमामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. व्हेरी गुड. पाचवीतला हा विद्यार्थी मोहित या ठिकाणी इकडे एक आहे. याचाही ज्यूस वगैरे जे आयटम होते हे संपलेले आहेत. इकडे चना भेळ 10 रुपयात, मसाला पापड 5 रुपयात हे आपण या ठिकाणी बघू शकतात. मसाला पापड आणि चना भेळ ही बघतानाही तोंडाला पाणी सुटतंय. आपल्याशी संवाद साधू इच्छितो. आम्ही चना भेळ लावलेली आहे. मसाला पापड आहेत 10 रुपये. 10 रुपये मसाला पापड आणि 10 रुपये चना भेळ त्या काय. काहींना खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे या ठिकाणी त्यांचा आनंद मेळाव्याला. त्यांचे आयटम संपलेच देखील आहे या ठिकाणी आपण बघू शकतात. त्यांच्याही चेहऱ्यावर तो आनंद आहे.
नक्षत्र याने स्टॉल देखील लावलेला आहे आणि ग्राहक म्हणून सुद्धा या ठिकाणी तो आलेला आहे. निशिता, स्वरा ही एक छोटी स्वरा, नंतर कोमल आणि ऋतुजा यांनी देखील स्टॉल, 9वीच्या विद्यार्थ्यांनी, जवळपास खूप कमी विद्यार्थ्यांनी स्टॉल लावला होता. 9वीच्या बाबतीत 2च विद्यार्थ्यांनी मला वाटतं, पण यांनी त्याच्यात सहभाग घेतला. ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आपण त्यांची मते जाणून घेऊया, कारण काही दिवसात त्यांची 10वी पण सुरू होईल. तर काय वाटतंय स्टॉल बद्दल, बोला. आमच्या परीक्षा चालू होत्या, पण तरी आम्ही विचार केला की परीक्षेच्या गॅप मध्ये आम्ही काहीतरी करावं, म्हणून आम्ही हा स्टॉल उघडला. आमचं शेवटचं वर्ष आहे की आम्हाला हा आनंद मिळायचा, आनंद घेता येईल, म्हणून आम्ही हा स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला. खूप मजा येते इकडे. तुम्ही काहीतरी पदार्थ खाल्ले असतील, खाताना काय अनुभव होता? आमचे शशिकांत भाविस्कर सर यांचा चिरंजीव वेदांत याने देखील स्टॉल खमणचा या ठिकाणी मांडलेला आहे. पुढे बोलतो थोडे 2 शब्द. कोणी तयार करून दिले तुला खमण वगैरे, की तू स्वतः तयार केले? हे खमण माझ्या मम्मीने तयार करून दिले आणि हे खूपच जणांनी घेतले. मला पहिले वाटत होतं की कोणीच घेणार नाही, पण आता खूपच लोक घेत आहे. संगीत शिक्षक विजय पालीवाल सर हिने देखील हेल्दी ग्रीन चवला फल्ली बनवलेली आहे. तिचं गायन पण त्या ठिकाणी छान आहे आणि आज छान पदार्थ देखील तयार केले नाही. बोलायचं त्याविषयी काही तुझं मत काय वाटतं बेटा? स्टॉल बद्दल काय वाटतंय? मला वाटतं की आता मी जे लावलेलं आहे ते माझ्यासाठी बिझनेस प्लॅन म्हणून यूज होऊ शकतं, म्हणून. छान. ती विद्यार्थिनी जैनब तडवी, एक उत्कृष्ट वक्ता, तिने देखील स्टॉल तिच्या बहिणीला लावण्यासाठी मदत केलेली होती. तिचं मत आपण जाणून घेऊया. काय वाटतं जैनब? शाळेत वेगवेगळे उपक्रम घेऊन नेहमीच सगळे मुलं प्रेरित होत असतात आणि त्याच्यामुळे ह्या उपक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान याबद्दल ज्ञान होतं आणि त्यांचा एक्सपिरियन्स वाढतोय. तर असे उपक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतात. धन्यवाद. या ठिकाणी स्नेहा पाटील, उर्विजा देवरे, हेमाक्षी आणि दीक्षा यांनी देखील छान स्टॉल लावलेला आहे. 5वीचे विद्यार्थी प्रचंड ऊर्जा यांच्यामध्ये आहे. तेही अतिशय उत्साही दिसत आहे आजच्या दिवशी की आम्हाला वेगळ्या प्रकारे आनंद साजरा करण्याचा आजचा हा वेगळ्या प्रकारचा महिला दिन आहे आमच्या सर्वांसाठी. मगाशी आपल्याला जैनब तडवी ही भेटली होती. जैनब दिदी, तिच्या लहान बहिणीला तिने मदत केली. तिने आणि तिच्या आईने. आणि पान लड्डू, एक नवीन प्रकार जे आपण नागिनचे पानं वगैरे जे म्हणतो त्याच्यापासून लाडू तयार केलेले आहेत. तिच्याकडून जाणून घेऊया काय वाटतं. मॅडम, तुम्ही मदत केली का त्यांना? कसे वाटतं, काय अनुभव तुझा आजचा? की जास्त जण येत होते ते नाव ऐकून. तिचं म्हणणं होतं जीनतचं की पदार्थाचं नाव आणि एक नवीन पदार्थ असल्यामुळे त्यांच्याकडे देखील अनेक ग्राहकांचा कल होता आणि ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे होती. इथे मठ्ठा देखील तयार केलेला आहे. मठ्ठा आणि टरबूज, मसाला टरबूज, चवला फल्ली, वेगवेगळे आयटम ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी. सर्व खवय्ये मंडळी मोठ्या प्रमाणात आनंद लुटत आहेत. रेडीमेड पॅकेज सुद्धा काही आणलेले आहेत त्यांच्या. आणि कशा प्रकारे रेड बोर्ड सुद्धा असावं, एक चांगलं रेड बोर्ड देखील आपण बघू शकता त्या ठिकाणी. स्टॉलचं नाव त्यांनी दिलेलं आहे डीडी शॉप. पदार्थाचं नाव निंबू भुजिया, डाळ, चॉकलेट्स आणि त्याचे रेट सुद्धा काय आहेत ही वेगळ्या पद्धतीने हे केलेलं आहे. पहिल्या 3 गिरायकांसाठी पुन्हा बघा की आपला उद्योग वाढवण्यासाठी किंवा दुकान चालण्यासाठी ऑफर सुद्धा आवश्यक असतात. त्यांनी ऑफर सुद्धा ठेवलेली आहे. पहिल्या 3 ग्राहकांसाठी 1 चॉकलेट फ्री फ्री फ्री. दिव्या पाटील आणि दिशा यांनी हा उपक्रम केलेला आहे. दिशा पाटील ही नुकतेच तिने छान एक वही देखील केलेली आहे की वहीमध्ये तिने 2023 पासून जी पुस्तकं वाचलेली आहेत
त्यांची नावं आणि लेखकांची नावं सुद्धा तुम्ही लिहिलेली आहेत. खूप छान दिशा. धन्यवाद दादा. या देखील विद्यार्थ्यांनी दादा बोलता आपण काय वाटतंय? एकदम छान. आजचा कार्यक्रम एकदम व्यवस्थित आणि एकदम छान. पालकांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड आहे. पाणीपुरी, चटपटा, चना रुपयात, फक्त 5 रुपयात या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेला आहे. 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवलेला आहे. याच्याकडे खस्ता चाट एक नवीन प्रकार, खमण, मसाला पापड आणि इडली. जसं आपण मगाशी एक स्टॉल बघितला की त्या स्टॉल वरती अनेक पदार्थ होते आणि त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात येऊ शकतात हे जाणून आहेत हे देखील विक्रेते. यांचंही या ठिकाणी आपण आपण त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी सोबतीला आहे. ही म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि पालकांचाही पाठबळ आम्हाला मोठ्या प्रमाणात लाभलं यासाठी. सिद्धी पाटील तिचा इडली आणि चटणी हिचा स्टॉल. विद्यार्थ्यांचा आनंद आपण या ठिकाणी अनुभवू शकतात, बघू शकतात. भोलेनाथ भेळ सेंटर, काही विद्यार्थ्यांनी छान छान नावं दिलीत आपल्या स्टॉलला. भावेश ज्ञानेश्वर शिंदे आणि प्रणव सचिन शिंदे. 5 रुपयात फक्त भेळ एक छोट्या प्लेट मध्ये छान. नवनाथ आलू पोंगा सेंटर एक सेंटर इकडे. त्यानंतर दाबेली फक्त 15 रुपयात. त्याचबरोबर काहींचे उपवास आज असावेत याची जाणीव ठेवून साबुदाणा वडा सुद्धा या ठिकाणी तयार केलेला आहे. 15 रुपये प्लेट. आणि पालक माता भगिनी यांचं मोठं सहकार्य आहे. त्यांनीही त्यांचा वेळ दिला, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. की तुम्हाला काय वाटतं ताई, काय होता आजचा अनुभव? मस्त अनुभव, छान. मुलांना काहीतरी शिकायला मिळालं. खूप उत्साह मुलांना काही नॉलेज मिळालं म्हणून आम्हाला खूप छान वाटतं. मुलांमुळे आमची बी एन्जॉयमेंट झाली. पालकांचं माता भगिनींचं म्हणणं आहे मुलांमुळे त्यांची सुद्धा एन्जॉयमेंट झाली. काय वाटतं? तर मला खूपच आनंद वाटतो. जेव्हा मी विक्री करते तेव्हा मला खूपच आनंद वाटतो आणि मला आनंद वाटतो की मला सगळे पैसे नीट वगैरे देता येत आहेत. छान, व्हेरी गुड. व्यवहार ज्ञान या नकळतं बोलताय ताई. तुमच्याकडे इडली चटणी, इकडे भेळ आणि वडापाव या ठिकाणी आहेत. बोलायचं बेटा काही काय सांगता येईल आजच्या स्टॉल बद्दल किंवा आनंद मेळाव्याबद्दल? बोलायला येईल बोलतो बेटा. वर्गातले मस्तीखोर मुलं ही आहेत आणि त्यांचा गुण जो आहे त्यांच्या या दुकानाला त्यांनी दिलेला आहे, मस्ती पोंगा. छान, त्यांनी सेंटर या ठिकाणी पोंग्याचं मांडलेलं आहे मस्ती पोंगा नावाने. रसना व पोंगेवर पहिल्या 20 ग्राहकांना किंवा मुलांना एक कच्चा मँगो चॉकलेट फ्री ही स्कीम या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे या विद्यार्थ्यांनी. उद्योजकतेला कल्पकतेची जोर देणारे हे सगळे विक्रेते. पाणीपुरी सुद्धा या ठिकाणी आहे. पुन्हा तोही आवाज येतोय हा विक्रेता दुसरा की आपल्या विक्रेत्याला आपल्या पदार्थ विकण्यासाठी ग्राहकांना आपल्याकडे खेचून आणावं लागतं. एक चांगली पद्धत. इथे देखील मसाला खरबूज आपण बघू शकता. मसाला खरबूज. स्वराली, नंतर आरोही, विधिका साळी आणि आरव. रोनित प्रशांत याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप छान भाषण मध्यंतरी दिलेलं होतं या विद्यार्थ्याने. यांनी देखील स्टॉल याचा मांडलेला आहे. भेळचा स्टॉल. साई पोटॅटो रोल्स, पोंगा, इडली आणि साबुदाण्याचे वडे. की जे ग्राहक ज्यांचा उपवास असेल याची जाण ठेवून किंवा मार्केटची गरज लक्षात घेऊन यांनी हे देखील स्टॉल या ठिकाणी ठेवलेला आहे. खूप छान. तन्मय, काय वाटतं? आता नुकतीच 10वीची परीक्षा तू देते. 10वीची परीक्षा देण्यासाठी देत असलेली विद्यार्थिनी तन्मयी सूर्यवंशी ही देखील या ठिकाणी आवर्जून आलेली आहे आनंद लुटण्यासाठी. काय वाटतंय तन्मय?
वाटतंय आणि एक इंटरेस्ट येतोय हे सगळं करण्यामध्ये आणि 10वीचा पेपर अभ्यास करताना हे पण एकदम भारी वाटतंय आणि छान वाटतंय. मॅडम काय वाटतंय? ही खूप छान आहे. असा आहे प्रोग्राम मला खूप आवडला हा. पालकांचं मोठ्या प्रमाणात पाठबळ सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हा सर्वांना आहे याचा खूप आनंद वाटतो आणि खऱ्या अर्थानं हा आनंद मिळावा आहे हेही या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. काहींचे स्टॉल्स आता पदार्थ संपल्यामुळे ते आटोपण्याच्या मार्गावर आहेत. तिने देखील या ठिकाणी भेळ वगैरे बनवलेली आहे. काय वाटतं, काय अनुभव होता आजचा? काय सर आता आपल्याला वाटतं की सोपं आहे विकणं पण त्यामुळे विकणं नसतं सोपं. ओके. आणि ते बाहेरचे विकतात त्यांच म्हणजे आपण त्यांना फक्त असं की तुम्ही असं सांगता हेच करता तसंच करता जेव्हा आपण करतो ना तेव्हा अनुभव होतो. बरोबर. की हिचं म्हणणं असं होतं की प्रत्येक पदार्थ विकले जातील याची शाश्वती नसते म्हणून बाजारामध्ये कशाची गरज आहे ग्राहकांची आवड काय आहे हे लक्षात घेऊन आपण पदार्थ जे असतील किंवा आपलं कुठलंही उत्पादन असेल ते घेऊन बाजारामध्ये उतरलं पाहिजे. खूप छान बेटा पण अनुभव मिळाला ही गोष्ट खूप महत्वाची आहे. काही विद्यार्थी आमचे वर्गात देखील आनंद लुटताय आनंद मेळाव्याचा. काहींचे स्टॉल पोह्यांचा चिवडा त्यांचे स्टॉल आटोपले आहेत. संपण्याच्या मार्गावर काही ठिकाणी स्टॉल आहेत. 4 मुलांचं नाव बेटा भेळ आणि वडापाव देखील मला वाटतं. भेळचा स्टॉल या विद्यार्थ्यांनी लावलेला होता. या विद्यार्थ्यांचं देखील कौतुक. आजी सुद्धा त्यांच्या त्या ठिकाणी सोबत आलेले आहे. सोबत मुळात वृद्ध माणसं देखील त्यांच्या सोबतीला आहे. एक अनुभव आणि त्या सोबत असल्याचा मोठा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. याचंही खूप मोठं कौतुक आहे. काय वाटतं आजी तुम्हाला यांच्यासोबत येऊन? एकदम छान वाटलं ना आणि त्यांना सवय होऊन जाईल सवय होऊन जाईल की आपण कसं करायचं बा पैसे कसे कमवायचे असं त्यांना सवय होत राहते ना. आजींचं मार्गदर्शन त्यांच्या बिझनेसच्या सोबतीला आहे ठिकाणी. संपूर्ण स्टॉल मध्ये की कुठलाही उद्योग असेल किंवा स्टॉल लावायचा आहे मार्केटमध्ये उतरायचं आहे तर समाजाची गरज ग्राहकांची गरज लक्षात घेऊन त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटल बँकिंग कडे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ग्राहकांसाठी जनधनचे खाते उघडणं असेल त्यापासून तर बँकेचे ट्रान्झॅक्शन जास्तीत जास्त डिजिटल करणे याच्यावर त्यांचा भर आहे. हे जाणून घेऊन आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन एका विद्यार्थ्याने चिन्मय बारी या विद्यार्थ्याने डिजिटल पेमेंटसाठी QR कोड देखील ठेवलेला आहे. हे आपण बघू शकता या ठिकाणी गुगल पेचा QR कोड या ठिकाणी आहे. सुरती आलूपुरी मसाला ताक फेमस वडापाव सेंटर आलू पोंगे विविध प्रकारचे स्टॉल ज्या स्टॉल्सने सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि आम्हा शिक्षकांना देखील प्रचंड आनंद दिला. इथे कटोरी चाट आपण बघू शकता 20 रुपये प्लेट. एरवी वर्गात न बोलणारी ही विद्यार्थिनी पण कुठल्या तरी माध्यमातून कॉन्फिडन्स अशा प्रकारे वाढतो हे आपण इथे बघू शकता. तिने स्वतःहून या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरणा घेतलेली आहे. अर्जुन स्टॉल आता संपण्याच्या मार्गात आहे त्याचा पण देखील चांगला प्रतिसाद त्यालाही मिळालेला आहे. काय वाटतं बेटा काय आजचा अनुभव आहे? छान झालेला आहे सर कार्यक्रम एकदम आणि आयटम पण एकदम भारी बनवलेले आहेत विद्यार्थ्यांनी. चांगला होता सर. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला होता आणि सगळ्यांनी एकदम स्वादिष्ट बनवलेले सगळे पदार्थ. म्हणजे आपण केलेल्या कामाचं आपल्याला ते कौतुक केलं कोणतं समाधान असतं ते आपल्याला लाभलं. आपण प्रोत्साहन दिलं म्हणून ते पुढे गेले. बरोबर आपण प्रोत्साहन दिलं नसतं कोण पुढे गेले नसते. म्हणून मी म्हणतो मगाशीच म्हटलो की पालकांचं मोठं सहकार्य याच्यामध्ये आहे पाठबळ आहे.
त्यामुळे करू शकता. काय वाटतं नाही तुम्हाला? मठ्ठा केलेला आहे पण एकदम स्वादिष्ट हो, छान आहे. छान आहे. मुलांना एकदम छान प्यारा थंड आहे. पुन्हा आज थंड वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसात मठ्ठ्याचा आहे, त्याच्यात गारवा सगळ्यांना लाभला, ही पण छान गोष्ट आहे. काय वाटतं तुला? एकदम मस्त आणि विद्यार्थी प्रतिनिधी खूप येत आहे आणि सगळ्यांना आनंद मेळाचा लाभ घेता येतोय. भाजी शिकंजी आपण बनवलेली, काय वाटतं आपल्याला? कसं वाटतं? आजचा अनुभव काय होता आपला? काही अनुभव होता चांगलं चालतंय ना. चालू झालं. तुला काय वाटतं बेटा? मग हे बनवण्यासाठी आजींची मदत घेतली का तू? तू स्वतः केलेलं तयार? पप्पाने पण केली मदत. व्हेरी गुड. तू केला बेटा स्वतःहून. पप्पांची मदत घेतली, आजीला सोबत आणलंय, ही कौतुकाची गोष्ट आहे. आलू पोंगे पाणीपुरी याचा स्टॉल आपण बघतोय. नक्षत्रा पाटील आणि तिच्या सोबती मैत्रिणी मानसी आणि प्रज्ञा या तिघही विद्यार्थिनींनी पाणीपुरी आलू पोंगे यांचा स्टॉल लावलेला आहे. काय सांगेल बेटा? काय वाटतं आजच्या स्टॉल? सर आम्ही प्राऊड फील करतोय स्वतःवर कारण आम्ही फर्स्ट टाइम असं काही नवीन बघतोय म्हणून. की जे विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यांकडून जे उत्तर नाही मिळालं ते या 5वीच्या विद्यार्थिनीकडून उत्तर मिळत आहे की सर आम्ही आज प्राऊड फील करतोय की जणू काही आम्ही आमच्या पायावरती उभे आहोत आज, याचा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. काय वाटतं नक्षत्रा? सर आम्हाला आता अजून अंदाज कळलेला नाही की काय काय घ्यावं असं. आज आम्हाला सर्व समजले की काय घ्यावं काय नाही असं. नक्षत्राचं म्हणणं आहे की आम्हाला या गोष्टींचा काही गोष्टींचा अंदाज नाही आला, तो या अनुभवाच्या निमित्ताने घेता आला, या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने घेता आला. काय वाटतं बेटा? सर खूप छान वाटतं. अजून पैशांचा हिशोब कळाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली नाही की पैशांचा हिशोब कळाला. समोरच्या ग्राहकाने 100ची नोट दिली आणि 20 रुपयाचा काही व्यवहार झाला असेल तर त्याला परत किती करावे, किंवा 85 रुपयाचा व्यवहार झाला असेल तर त्याला परत किती करावे, हा व्यवहार त्यांना आज कळाला. याचा ही म्हणजे गणिताचा पण संबंध या ठिकाणी आला, तो विद्यार्थ्यांना कळला. ही कौतुकाची गोष्ट आहे. या ठिकाणी खमंग आणि खारे शेंगदाणे 10+10 20 आणि रसना याचा स्टॉल या विद्यार्थ्यांनी लावलेला आहे. सोबत त्याचे पालक देखील आहेत. जानताई, काय वाटतंय आज तुम्हाला? बाई आनंद वाटतोय की मुलाला काहीतरी करू असं वाटतं किंवा असं व्यवहाराविषयी पैसे त्याला अनुभव येतील बुवा काहीतरी थोडं. म्हणजे आपल्या मुलांचा व्यवसाय सोबत करत असताना पालक देखील त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्या पाठीशी आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. काय वाटतंय तुला जयेश? आपली कॅल्क्युलेशन याच्याने चांगली होते. विकण्याचा व्यापार करणं सोपं जातं आपल्याला. पुढे भविष्यात कधी आपल्याला गरज पडली पैशांची किंवा जॉब लागत नसली तेव्हा असं कामात येऊ शकतो एखादी जॉब. त्या कामाने बुद्धी वाढते आणि जे आपण स्टॉल लावलेलं आहे याच्याने आपल्याला खूप आनंद होतोय आणि आपण जे पैसे कमवणार ते आपल्याला पुढे काम करणार. व्यवहार ज्ञान त्यांना कळतं हे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि आनंद त्यांना मिळालेला आहे. खूप मिळतोय आनंद. गुलाबजाम की बऱ्याच वेळा हे पदार्थ कमी आढळतात स्टॉल मध्ये, वेगळ्या प्रकारचा उपक्रमने केलेला आहे. गुलाबजाम फक्त 10 रुपये प्लेट गुंजनने केलेला आहे. गुंजन, काय वाटतं बेटा? मी पहिल्यांदा स्टॉल लावलेला होता, मला माहित नव्हतं, माझ्या पप्पाने समजून ऐकलं होतं नफा तोटा काय असतो ते असतं. अच्छा, तुला हा आयटम जो होता तो तू स्वतः सुचवला की पप्पांनी आईने वगैरे सुचवला? पाणीपुरी सांगत होते पप्पाने सांगितलं लगेच गुलाबजामुन करायचं. तुम्हाला काय वाटतं बाबा? तुला? छान आहे, उपक्रम चांगला आहे हा. याच्यातनं आनंददायी शिक्षण, याच्यातनं व्यवहारी ज्ञान मुलांना कळेल, नफा तोटा ही संकल्पना स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हा उपक्रम निश्चित चांगला आहे. धन्यवाद दादा. आपल्या सहकार्यामुळे हा उपक्रमाला 4 चांद लागले असं मी म्हणेन. याने देखील ब्रदर्स चौलाफल्ली 10 रुपयात 10 रुपये व 15 रुपये प्लेट दोघंही विद्यार्थ्यांचं कौतुक. बेटा बोलता काय वाटतं आजचा अनुभव? चांगला आहे. खूप चांगला आनंद वाटतोय. मजा आली. ओके, काय वाटत आहे तुम्हाला? चांगलं वाटतंय. ओके, मुलांच्या आनंदात आपलाही आनंद आहे. हे ग्राहक या ठिकाणी बसलेले आहेत खाताना स्टॉलच्याच ठिकाणी.
खूपच छान वाटतं इथे. मजा येते इथे विकायसाठी. ओके. तुला ताई काय वाटतं आपला अनुभव, आपल्या स्टॉल बद्दलचा अनुभव सांगा. स्टॉल चांगलं आहे सर. इंग्लिश मीडियम मध्ये खूपच चांगलं होतं. सोलापल्ली पण माझी चांगली गेली आणि पापडी पण छान गेली माझी. तिखट व्यवसाय आपला चांगला झाला याचा आनंद आहे आणि आनंद मिळावा त्यात आनंद द्विगुणित झाला आपला. धन्यवाद. मुलांचा उत्साह खूप छान होता. त्यांनी छान केलं. आम्ही त्यांना मदत केली. तुमची मदत महत्वाची होती. बोला सर काय वाटतंय. थँक्यू सर. बस एकदम मस्त आहे. रिस्पॉन्स चांगला आहे सर. आमच्या जो स्टॉल वाला आहे तो बाहेर फिरतोय जरा. काय वाटतंय माणस आजच्या स्टॉल बद्दल. बोल बेटा बोल. मला खूपच छान वाटतंय. खूप छान वाटतंय. ओके. काय वाटतंय बरे. चांगले विकले गेले. बिझनेस कळला व्यवस्थित करतोय. ओके. तुम्ही काही खाल्लं का नाही. ग्राहक म्हणून कुठे गेले नाही. तू एकटी होती बेटा. छान. इकडे आपण जाऊया. इकडे गेम झोन आहे सर. हा येऊ बघू शकतो आपण. सोयाबीन चिली. काही काय वाटतंय. तिच्या आरके फूड स्टॉल त्याच्या बॅनर मध्ये किंवा त्याच्या नेम प्लेट मध्ये सुद्धा सुंदर प्लेट तयार केले ते आपल्या स्टॉल साठी. अतिशय चांगल्या रीतीने तबला सुद्धा वाजवतो कुशल महाजन हा विद्यार्थी. त्यांनी भेळचा स्टॉल त्या ठिकाणी बनवलेला होता. इकडे बघू शकतो चैतन्य, नंतर अथर्व आणि सुशांत यांनी देखील स्पायसी स्टेशन आपल्या स्टॉलला नावं बघा किती छान दिलेली आणि डिजिटल स्वरूपात वेगवेगळे फॉन्ट असलेले बॅनर्स त्यांनी तयार केले आपल्या स्टॉल साठी. कचोरी आहे. कचोरी नंतर स्पायसी स्टेशन आपलं नाव त्यांनी दिलेलं आहे. इकडे दाबेली बनवलेली आहे भूमीने. भूमी मनीष पाटील आणि तिची मैत्रीण हिने दाबेलीचा स्टॉल लावलेला आहे. इकडे मंचुरियन आणि भेळ की मंचुरियनचा पण स्टॉल आपण बघितला. संपूर्ण याच्यात कमी लोक किंवा जवळपास नव्हते कोणी. काय वाटतं बाई ताई. काय वाटतंय. मस्त छान वाटतंय. पोरांना आनंद भेटतो. या मॅडम काय वाटतं आजच्या आनंद मेळाव्याबद्दल बोला. आजचा आनंद मेळावा अतिशय खूप सुंदर आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः त्यांच्या हाताने खूप उत्साहपूर्वक खूप सारे मेनूज बनवले आणि सगळेच मेनूज खरंच खूप टेस्टी आहे. थँक्यू. काही विद्यार्थ्यांचे आयटम या ठिकाणी संपण्याच्या नादात या ठिकाणी संपण्याच्या परिस्थितीत आहेत. म्हणजे एकंदरीत स्टॉल चांगल्यापैकी चाललेले आहेत या विद्यार्थ्यांचे. त्यांचं आव्हान सुरू आहे या ठिकाणी. परी पाटील काय बेटा तुझ्या पदार्थाचं नाव सांग. काय वाटतं. बीट बर्फी. बीट बर्फी. बीट बर्फी ही रक्तासाठी रक्त वाढण्यासाठी आवश्यक घटक बीट तिने एक वेगळ्या प्रकारचा आयटम या ठिकाणी केलेला आहे. काय वाटतं ताई तुम्हाला आजच्या आनंद मेळाव्याबद्दल. मला छान वाटतं. लहानपणापासून मुलांना पैसे कसे कमवायचे स्वावलंबनाचे धडे मिळत आहे आज. आणि कसं विकायचं बिझनेस मुलांना जिथे पिकतं तिथे विकलंही गेलं पाहिजे हेच त्यांनी थोडक्या शब्दात सांगितलं. इकडे ऑल इन वन चाट भंडार फूड आयटम्स, कोल्ड मठ्ठा, छोले मसाला आणि त्यांच्या या कृतीला उधार नको म्हणून आज नगद कल उधार ग्राहकांचा कल ओळखून किंवा उधार घेणाऱ्या ग्राहकांचा कल ओळखून त्यांनी ती सुद्धा लाईन लिहिलेली आहेत आवर्जून. आलू पोंगा बाल आनंद मेळावा या ठिकाणी यांनी केलेला आहे. यज्ञेश आणि सिद्धांत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी बहिणाबाई गटाच्या मसाले ताक यांनी केलेला आहे. लिंबू पाणी आणि मसाला ताक. काय सांगताल बेटा. काय बोलायचं काय यज्ञेश. आम्ही मसाले ताक बनवला आहे. आम्हाला 160 रुपयाची ताक लागलेली आहे आणि काही
ग्लास आम्ही आणलेले आहे शाळेच्या आनंद मेळाव्यासाठी. काय वाटतं यज्ञेश? आज आनंद मेळावा होता, विद्यार्थ्यांना आनंद झाला असेल असे मला वाटते. आम्हालाही खूप आनंद झाला. पहिल्यांदा काही विकतो आहे त्याच्यामुळे खूप आनंद झालेला आहे. धन्यवाद. चिन्मय काय वाटतंय? सर्व आयटम विकले गेले बेटा. काय वाटतं आजचा अनुभव काय होता? ठीक आहे, आता एवढे उरले, काय वाटतं तुला बेटा आजचा अनुभव काय? काही नाही म्हणजे खूप चांगलं वाटलं मला विकून वगैरे खूप चांगलं वाटलं मला. सारे लोक कसे बनवतात वगैरे. खूप छान अनुभव होता माझ्या संवाद साधण्यासाठी. आणि सगळे काय वाटतंय मॅडम, दीपाली पाटील मॅडम, काय वाटतंय आजच्या आनंद मेळाव्याबद्दल? मेळावा भरपूर सारे मुलं उत्साहित आहात आणि मुलंही तसेच पॅरेंट्सही खूपच उत्साहाने या ठिकाणी आलेले आहेत. ह्याच वर्षी सादर केलेला आहे वाटतं हा आनंद मेळावा. याच्या अगोदर पण झालेला. अच्छा, पण ऍज अ पॅरेंट्स म्हणून मला खूपच आनंद झाला की मुलांना याच्यातून म्हणजे गणितीय व्यवहार हेही कळतंय आणि इतर लोकांशी संवाद कसा साधावा हे सुद्धा छान प्रकारे. नक्कीच आपण तुमचं मत गृहीत धरूया. काय वाटतं बेटा? सर एकदम मस्त वाटतंय. आमचे पैसे बी आम्ही 50चे केले तर 200 रुपये भेटले. 50चे 200 यांनी केलेले आहेत. खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि तो आनंदही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. एखाद्या दाम दुप्पट केलेले. काय वाटतं बेटा? काय अनुभव होता आजचा? काय वाटतंय आनंद मेळाव्याबद्दल? तुमचा बिझनेस कसा झाला किंवा काय वाटलं आज? काही जास्त गेलं नाही, कमी गेलं पण छान वाटलं सर. आनंद तो भाग याचा आहे आपला दिवशी आनंद मेळाव्याबद्दल की काय वाटलं सर? आज महिला दिनानिमित्त आनंद मेळावा आपण या ठिकाणी घेतला आणि त्याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांनी खूप मजा केली. सगळे विद्यार्थी लहान लहान फार स्टॉल लावून खुशीत आहेत. धन्यवाद सर. गेम झोन सुद्धा तिकडे होता पण विद्यार्थ्यांनी गेम झोन आपण ते आवरून ठेवले आहे त्यामुळे ते आपण बघू शकत नाही. तिकडे तिथले काही विद्यार्थी गेले, घरी गेले असावे. त्यांचे पालक त्यांना घ्यायला आलेले असतील कदाचित. तर विवेकानंद विद्यालयातर्फे आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित आनंद मेळावा या उपक्रमाला एक छानसा प्रतिसाद सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा मिळाला आणि त्या अनुभवाच्या बळावरती विद्यार्थी भविष्यात निश्चित वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्योजकता, विकास त्यांचा होण्यासाठी निश्चित मदत होईल असा विश्वास वाटतो. त्यांचं व्यवहार ज्ञान असेल, त्यांची नफा तोटा जाणून घेण्याची वृत्ती असेल किंवा एखादी वेळी बिझनेस आपला चालला नाही, आपला स्टॉलवर कोणी आलं नाही, असेही काही अनुभव असतील किंवा काही थोडाफार माल आपला उरला असेल, पदार्थ उरले असतील, तोही अनुभव जो होता तोही त्यांनी साठवून ठेवून पुढच्या वेळी असं काहीतरी आयोजित केल्यानंतर ते निश्चित त्याच्यामध्ये सुधारणा करतील. तर एकंदरीत या आनंद मेळाव्याने सर्वांनाच खूप आनंद दिलेला आहे आणि एक वेगळी ऊर्जा त्या माध्यमातून सर्वांना मिळालेली आहे. धन्यवाद. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून विवेकानंद विद्यालयातल्या 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल ठेवून त्यांचा आनंद वाढवण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की साधारणतः 170च्या आसपास ते स्टॉल विविध खाद्यपदार्थांचे होते. यासाठी अनेक शिक्षकांनी मेहनत घेतली आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य, उद्योजकीय व्यवस्था त्यांना कशा प्रकारची असते याची माहिती व्हावी हा यामागचा उद्देश होता आणि तो आज काही प्रमाणात यशस्वी झाला याचा मला खूप आनंद होतोय. ही शाळा वैविध्यपूर्ण उपक्रमांनी नटलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता निर्माण करणं
त्यांच्या कौशल्यांना वाव देणं, संधी देणं यांसारख्या गोष्टी विद्यालयाच्या माध्यमातून केल्या जात असतात. हा त्यातलाच एक उपक्रम जो आजच्या दिवशी झाला. 2.5 तास विद्यार्थी एकदम एकचित्त होऊन आनंदाने सगळ्यांशी संवाद साधून या संदर्भातलं आनंद मेळाव्याचं पूर्ण कार्य आज समाप्त झालेलं आहे. साधारण 3 तास 2.5 तास हा कार्यक्रम चाललेला आहे. धन्यवाद.